मराठवाडा विद्यापीठाच्या प्राध्यापकांच्या गाईडशिपवर गंडांतर येणार आहे। यूजीसीच्या नव्या आदेशामुळे गाईडशिपवर संकट आल्याची माहिती आहे। नव्या आदेशानुसार 2 पीजी प्राध्यापक असतील तरच संशोधन केंद्राला मंजुरी मिळेल अशी माहिती समोर येते। त्यामुळे 4 जिल्ह्यातील 170 संशोधन केंद्रांना आता टाळं लागण्याची शक्यता आहे। तर 1568 पीएचडी मार्गदर्शकांवर बेरोजगारीचा बरवंटा फिरणार असं दिसतंय। गाईडशिप रद्द झाल्यानं 9000 विद्यार्थी संकटात सापडणार असं दिसतंय। संलग्नित कॉलेजमध्ये 2 पदव्युत्तर पदवी शिक्षकांची नियुक्ती असेल तरच संशोधन केंद्र आणि पीएचडी मार्गदर्शन ग्राह्य धरलं जाणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जे 2 टायर सिटीज आहेत तिथले जे ही संशोधन विद्यापीठ आहेत तिथं मात्र गंडांतर येणार असं दिसतंय। मराठवाडा विद्यापीठाच्या प्राध्यापकांच्या गाईडशिपवर गंडांतर येणार असं दिसतंय। यूजीसीच्या नव्या आदेशामुळे गाईडशिपवर संकट ओढावलंय। तर नव्या आदेशानुसार 2 पीजी प्राध्यापक असतील तरच संशोधन केंद्राला मंजुरी मिळणार आहे आणि 4 जिल्ह्यातील 170 संशोधन केंद्रांना यामुळे टाळं लागण्याची शक्यता आहे। तर 1568 पीएचडी मार्गदर्शकांवर बेरोजगारीचा बरवंटा फिरणार असं दिसतंय। 1568 पीएचडी मार्गदर्शक हे आता बेरोजगार होणार अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान गाईडशिप रद्द झाल्यानं 9000 विद्यार्थी सुद्धा संकटात येणार अशी माहिती समोर येते। तर संलग्नित कॉलेजमध्ये 2 पदव्युत्तर पदवी शिक्षकांची नियुक्ती असेल तरच संशोधन केंद्र आणि पीएचडी मार्गदर्शन ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे हे जे पीएचडीचे गाईडशिप करणारे प्राध्यापक आहेत त्यांच्यावर एकीकडे बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळणार आहे तर दुसरीकडे पीएचडी साठी अप्लाय करणारे विद्यार्थी आणि त्याचबरोबर हे जे शिक्षक आहेत गाईडशिप करणारे प्राध्यापक त्यांच्याकडून आता या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।